एखाद्या शंभर पोराला विचारलं तरी तो सांगेल ही शिवसेना नक्की कुणाची. पण दुर्दैवाने हे उघड सत्य पटवून देण्यासाठी आज न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. आणि सनी देओलच्या त्या डायलॉगप्रमाणे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख अशा तारखांवर तारखा पडतायत. पण आजचा हा व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात असा काही तगडा युक्तिवाद केलाय की जिथे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पाठीशी असलेली ती महाशक्ती दोघेही चक्रावून गेलेत. आणि यावरच आता आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, सुप्रीम कोर्टात आता एकांकी निर्णय देताच येणार नाही अशा एका टप्प्यावर कपिल सिब्बल यांनी ही सुनावणी आणून ठेवली. शरद पवारांपासून ते इतर बड्या नेत्यांपर्यंत कुणीही कोर्टाच्या सुनावणीवर किंवा पक्ष परत मिळण्यावर आज ठामपणे बोलताना दिसत नाही. पण उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना आजही तितक्याच आत्मविश्वासाने लढते, कारण ठाकरे गटाचा विश्वास आहे तो सर्वोच्च न्यायालयावर आणि कपिल सिब्बल यांच्या कायदेशीर अभ्यासावर. आजच्या या सुनावणीत नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या अचानक का वाढल्यात आणि कपिल सिब्बल यांनी मांडलेले पाच सर्वात घातक पॉईंट्स कोणते, ज्यांनी निवडणूक आयोगाची आणि या शिंदे गटाची पुरती कोंडी केली, हेच अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल तर शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सर्व नियम, घटनात्मक तरतुदी आणि कायद्याची तत्व धाब्यावर बसवून केवळ आमदार खासदारांच्या बहुमताच्या बळावर निवडणूक आयोगाने ठाकरेंकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतलं. पण सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश आणि विशेष खंडपीठासमोर कपिल सिब्बल यांनी जेव्हा युक्तिवाद सुरू केला तेव्हा त्यांनी फक्त शिंदे गटावरच हल्ला चढवला नाही, तर स्वायत्ततेचा बुरखा पांघरलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगालाच थेट त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलंय. ज्या निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर संपूर्ण देश विश्वास ठेवतो त्याच आयोगाच्या पक्षपाती आणि बेकायदेशीर भूमिकेमुळे या भूमिकेच्या मुळावर सिब्बल यांनी थेट घाव घातला. त्यांच्या घणाघाती युक्तिवादाने देशातलं संपूर्ण राजकीय आणि कायदेशीर वर्तुळ हादरून गेलंय. आता समजून घ्या ते 5 मुख्य मुद्दे कपिल सिब्बल यांनी न्यायालयात जे उपस्थित केले ते 5 मुख्य मुद्दे ते कोणते, ज्या मुद्द्यांनी निवडणूक आयोगाच्या आणि शिंदे गटाच्या दाव्यातील हवाच काढून घेतली. मुद्दा क्रमांक 1, फूट ही विधिमंडळ पक्षात पडली आहे, मूळ राजकीय पक्षात नाही. विधिमंडळ पक्षात फूट पडली, जो मूळ राजकीय पक्ष आहे त्या पक्षात फूट पडलेली नाही. संविधानाच्या 10व्या परिशिष्टाचा दाखला देत सिब्बल यांनी स्पष्ट केलंय की काही आमदार खासदार एकत्र आले, बैठका घेतल्या आणि सुरत गुवाहाटीला पळून गेले. हा एक पूर्वनियोजित राजकीय कट होता. हा मूळ राजकीय पक्षात फूट पाडल्याचा पुरावा असू शकत नाही. जर केवळ निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येवरून पक्ष कोणाचा हे ठरवू लागलं तर देशातील कोणतीही राजकीय संघटना आणि कोणताही पक्ष कधीच सुरक्षित राहणार नाही. मुद्दा क्रमांक 2, ज्या घटनेमुळे तुम्ही मंत्री झालात तीच घटना अचानक बेकायदेशीर कशी? शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर दावा केला होता की शिवसेनेची 2018ची पक्ष घटना ही लोकशाही विरोधी आणि एकाधिकारशाहीची आहे, म्हणजे हुकुमशाही सारखी आहे, एकच कोणीतरी निर्णय घेतो अशी ती 2018ची घटना आहे, असा दावा शिंदे गटाने केला. यावर सिब्बल यांनी कोर्टासमोर अत्यंत रोकडा सवाल उपस्थित केला. अहो अध्यक्ष महोदय, ज्या 2018च्या पक्ष घटनेच्या आधारे हे लोक आमदार झाले, ज्या घटनेच्या आधारे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झाले आणि अचानक बंडखोरी केल्यानंतर तीच घटना त्यांना घटनाबाह्य वाटू लागली, म्हणजे ज्या घटनेनुसार तुम्हाला पद आणि राजकीय लाभ मिळाले ते सर्व लाभ मग ते लोकशाही विरोधी ठरत नाहीत का? या एका प्रश्नाने शिंदे गटाची नैतिक आणि कायदेशीर कोंडी केली. मुद्दा क्रमांक 3, पक्ष कसा चालवायचा हे ठरवणं आयोगाच्या अखत्यारीत येत नाही. हे निवडणूक आयोग नाही ठरवू शकत पक्ष कसा चालवायचा. निवडणूक आयोगाने ठाकरेचा दावा नाकारताना कारण दिलं होतं की ठाकरे गटाची अंतर्गत रचना लोकशाहीवादी नाही. यावर सिब्बल यांनी ठणकावून सांगितलं
एखादा पक्ष अंतर्गत नियुक्त्या कशी करतो हे ठरवणं हा त्या पक्षाच्या स्वायत्ततेचा भाग आहे. ते ठरवण्याचा कोणताही अधिकार निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येतच नाही. आयोगाने आपल्या अधिकाराच्या सीमा ओलांडून एकतर्फी हा निर्णय दिलाय. या निर्णयालाच सिब्बल यांनी थेट आव्हान दिलंय. आता मुद्दा क्रमांक 4, मुख्य नेता हे पदच मूळ घटनेत अस्तित्वात नाही. बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतःला शिवसेनेचे मुख्य नेता घोषित केलंय. सिब्बल यांनी शिवसेनेची मूळ नियमावली न्यायाधीशांसमोर ठेवली आणि दाखवून दिलं की शिवसेनेच्या मूळ घटनेत मुख्य नेता असं कोणतेही पद अस्तित्वातच नाही. बाळासाहेबांनंतर राष्ट्रीय कार्यकारिणीने उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून रीतसर निवड केली आहे. त्यामुळे घटनेत नसलेलं पद स्वतःच तयार करायचं आणि पक्षावर हक्क सांगायचा हा निव्वळ बेकायदेशीर प्रकार आहे. आणि मुद्दा क्रमांक 5, जुन्या दाखल्यांमधील आणि या केसमधील फरक. निवडणूक आयोगाने चिन्ह देताना समाजवादी पक्षासारख्या जुन्या खटल्यांचा आधार घेतला आणि हा आधार घेऊन काय सांगितलं की या पक्षांमध्ये झालं तेच इकडे झालं, त्यामुळे आम्ही त्याचा निर्णय घेतला. परंतु ते थोर विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी कोर्टाला पटवून दिलं की त्या जुन्या प्रकरणांमध्ये आधी मूळ राजकीय पक्षात उभी फूट पडली होती आणि नंतर त्याचे पडसाद विधिमंडळात दिसले होते. पण शिवसेनेच्या बाबतीत तसं घडलेलं नाही. मूळ राजकीय पक्ष उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठाम उभा होता. फक्त विधिमंडळातील आमदारांचा एक गट फुटून बाजूला झाला. त्यामुळे आयोगाने दिलेला निष्कर्ष पूर्णपणे चुकीचा आणि अर्थहीन आहे. कपिल सिब्बल यांनी या लढाईला फक्त एका प्रादेशिक पक्षाच्या चिन्हाची लढाई ठेवलेली नाही, तर ती भारतीय लोकशाही आणि बहुपक्षीय व्यवस्थेच्या अस्तित्वाची लढाई बनवली आहे. जर लोकप्रतिनिधींच्या तात्पुरत्या बहुमताला संघटित पक्षापेक्षा वरचढ मानलं गेलं तर भविष्यात देशातील कोणत्याही प्रादेशिक पक्षाला पैशाच्या किंवा सत्तेच्या जोरावर सहज हायजॅक केलं जाऊ शकतं. आज वेळ यांच्यावर आहे, उद्या ही वेळ तुमच्यावर पण येऊ शकते. आज हे जात्यात आहेत, तुम्ही सुपात आहात. गेल्या 4 वर्षात एक मुद्दा तर कपिल सिब्बल हे काही साधेसुधे वकील नाहीत. ते देशाचे माजी कायदे मंत्री राहिलेले आहेत आणि कायद्याचे त्यांना प्रगल्भ ज्ञान आहे. गेल्या 4 वर्षात शिंदे गटाच्या वकिलांनी ज्या ज्या मुद्द्यांवर ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, कायद्याचे दाखले आणि हुकमी पत्ते घेऊन सिब्बल न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडत आहेत. न्यायालयीन मैदानात त्यांनी समोरचे अनेक कायदे नामोहरम केले आहेत. कायदेविषयक सर्व शस्त्रे घेऊन ते मैदान गाजवत आहेत. आणि म्हणूनच आज एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यात. त्यांच्या पक्षाचे नेते आणि प्रवक्ते अचानक टीव्हीवर येऊन स्पष्टीकरण देऊ लागलेत. कारण त्यांनाही कळून चुकलंय की कोर्टात कायदेशीर पातळीवर सिब्बल यांनी असा फास आवडलाय की जिथे महाशक्तीचाही प्रभाव फिका पडू शकतो. मित्रांनो, आमदार आणि खासदार 5 वर्षासाठी येतात आणि जातात, पण मूळ राजकीय पक्ष हा कायम असतो. पक्ष आहे म्हणून लोकप्रतिनिधी निवडून येतात. पक्ष ही नेते घडवणारी प्रयोगशाळा आहे. पण जेव्हा हेच लोकप्रतिनिधी बहुमताच्या जोरावर थेट पक्षाची मालकी मागू लागतात तेव्हा लोकशाहीचा पाया खचू लागतो. महाराष्ट्राच्या जनतेची सहानुभूती आजही मोठ्या प्रमाणावर ठाकरेंच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळते. आणि याचं प्रत्यय आपल्याला 2024च्या लोकसभा निवडणुकीत आलेला आहे. आता सर्वोच्च न्यायालय राजकीय पक्ष विरुद्ध विधिमंडळ या पक्ष संघर्षावर काय ऐतिहासिक निकाल देणार? सर्वोच्च न्यायालय राजकीय पक्ष विरुद्ध विधिमंडळ पक्ष या संघर्षावर काय ऐतिहासिक निकाल देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. पण तुम्हाला काय वाटतं? आमदार खासदारांचे बहुमत मोठे की पक्षाची संघटना आणि मूळ घटना मोठी? कपिल सिब्बल यांच्या या घणाघाती युक्तिवादानंतर केसचा निकाल काय लागेल? तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि निर्भीड पत्रकारितेसाठी तुमचा आवडता चॅनल आवाज जनतेचा आजच सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.